राम म्हणा सीता राम म्हणा आत्मा राम म्हणा
गोविंद गोपाळ हरी नारायण गोविंद गोपाळ हरी नारायण नंदमणा मुक्ता नंदमणा नंदमणा मुक्ता नंदमणा आत्मा नंदमणा सर्वानंदमणा आत्मा नंदमणा सर्वानंदमणा हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुणी नारायण हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुणी नारायण गोविंद गोपाळ हरी नारायण गोविंद गोपाळ हरी नारायण हरी नारायण हरी नारायण बाई पाळणा हाले झुले त्यात दत्त हा माझा डुले बाई पाळणा हाले झुले त्यात दत्त हा माझा डुले बाळ आहे गुणी दिव्य सूर्याहुनी बाळ आहे गुणी दिव्य सूर्याहुनी रूप हे गोजिरे साजिरे बाई पाळणा हाले झुले त्यात दत्त हा माझा डुले हो बाई पाळणा हाले झुले त्यात दत्त हा माझा झुले चंदनाच्या सये पाळण्याला माणिकांचा तुरा लाविला चंदनाच्या सये पाळण्याला माणिकांचा तुरा लाविला तारकांची फुले वेचुनिया रत्नपासूत गुंफून शेला हार चौरावरी बांधले त्यात दत्त हा माझा डुले हो बाई पाळणा हाले झुले त्यात दत्त हा माझा डुले त्यात दत्त हा माझा डुले त्यात दत्त हा माझा डुले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताई माऊली स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका मंदिराचे संस्थापक सदस्य श्री प्रदीपजी देशपांडे यांना मी इथं आमंत्रित करतो। आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। श्री स्वामी समर्थ। आज मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात श्री दत्त जयंती दत्त जन्म अवतार उदंड होती तैसे ते विलया जाती तैसे नहे दत्तात्रय मूर्ती नाश कल्पांती असेना। ज्यांनी ज्यांनी अवतार घेतले ते शेवटी विलयाला गेले, परंतु एकमेव एक अवतार असा आहे दत्तात्रय गुरु, त्यांचा अवतार, त्यांचा नाश कल्पांती नाही। बाकी सगळं अंत होईल पण दत्तगुरु
विलयाला जाणार नाहीत आणि ते आहेत, ते आहेत आणि ते आहेतच. आणि ह्याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक ठिकाणी येतो, मंदिरामध्ये येतो. आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आपल्याला भक्तिमार्गाने आपण जर गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यय येतोच येतो. आज दत्त जयंती, त्यानिमित्ताने हा मोठा सोहळा इथं संपन्न होत आहे. आजच्या आरतीचे भाग्यवान सेवेकरी आपल्या जमखंडी केंद्राचे प्रमुख, जमखंडी म्हणजे कर्नाटक, तेथून आलेले बनूताई जोशी, त्यांच्या हस्ते आज आरती संपन्न झाली. त्याचबरोबर माझी सहचारिणी सौ शुभांगी हल्याळ ही त्याचे आरतीचे सहभागी होते. त्यांना दोघांना मी इथं आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो त्यांचा आपण कृपया यथोचित सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामींच्या मूर्तीकडे पाहावं, दर्शन घेताना पाहावं. आज स्वामी हे दत्तरूपामध्ये आहेत. स्वामींच्या मागं कामधेनू गाय, शेजारी 2 कुत्री, श्वान म्हणतात त्याला असं. आणि हे स्वामींचं हे रूप विलोभनीय रूप, डोळे भरून पाहावं असं आहे. हे रूप सहजासहजी प्राप्त झालं का हो? नाही. इथं स्वामी भक्त जे आहेत, मंदिरामधले जे सेवेकरी आहेत, आज मला नावं सांगायची परवानगी मिळावी अशी मी सद्गुरूंना विनंती करतो. नको? बरं आपले नेहमीचेच जे सेवेकरी आहेत तेच, म्हणजे आपल्याला कळाले असतील कोणती नावं, मी नावं सांगत नाही, पण त्यांनीसुद्धा कालपासून इथं सुरुवात केली. त्यांनी संध्याकाळी साधारणतः आरती झाल्यानंतर आणि भोजन झाल्यानंतर इथं आले आणि सुरुवात केली. पहाटे 4:30 वाजेपर्यंत हे काम इथं चालू होतं. याबद्दल तर टाळ्या झाल्या पाहिजेत का नाही? तर असं हे देखणं रूप स्वामींचं जे आहे दत्तगुरूंचं, तर ते इथं आपल्याला पाहायला मिळेल. प्रसन्न मूर्ती. आणि अशा मूर्तीच्या इथं सहवासामध्ये ते सर्व स्वामी भक्त आलेले आहेत. बरोबर 6 वाजता इथं सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला. ताई माऊली आणि रागिणीताई प्रमुख गायिका आणि त्याबरोबर आपले सगळे सहकारी होतेच. सुंदर सुंदर भजनं, भक्तिगीतं इथं संपन्न झाली. फक्त एक असं होतं की मागं जे उभारले होते त्यांना ऐकू येत नव्हतं. माईक तर पाहिजे होता, पण इथं जे होतं आम्ही परिसरात इथे जवळ, पण सुंदर आवाज होता, खूप छान वाटलं. असेच उपक्रम आपल्या मंदिरामध्ये वर्षभर साजरे होत असतात आणि असाच भरघोस प्रतिसाद सर्व स्वामी सेवेकरी, स्वामी भक्त इथं देत असतात, सेवा करत असतात, स्वामी सेवा करून घेत असतात. आणि त्यानंतर असं विलोभनीय दृश्य आपल्याला पाहायला मिळत असतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता पुढील सर्व सूत्र सद्गुरूंच्या हाती मी सोपवतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की आजचा हा पुण्य दिवस जो आहे, अतिशय पुण्यवान दिवस आहे आजचा, दत्त जयंती. त्रैलोक्याचे गुरु जे आहेत ते दत्तगुरू जे आहेत, तर त्यांच्याविषयी अमृतवाणी ऐकायला आम्ही सर्वजण अधीर आहोत. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू दादा महाराज. सुरुवातीला आपण सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता,
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ। अतिशय प्रसन्न आणि आनंदी भक्तिपूर्ण वातावरणात दत्तजन्म सोहळा आत्ता साजरा झाला आणि मला वाटतं असंच वातावरण त्या काळी पण असेल. दत्तजन्म काही काळ असं दोन त्याच्यामध्ये कथा आपल्याला आढळतात की दुपारच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला. पण जरी दुपारची वेळ असली तरी वातावरण अतिशय शांत प्रसन्न आणि जी वारा जो मंद असा वाहत होता त्याच्याबरोबर एक प्रकारचा असा एक सुगंध पसरलेला होता अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये. सूर्याने आपली दाहकतासुद्धा कमी केलेली होती. अत्रि ऋषींचा आश्रमच तसा होता म्हणत. वातावरण सगळं आजूबाजूचं रम्य एकदम परिसर आणि पत्नी अनुसूया इतकी धार्मिक इतकी पतिव्रता इतकं जपजाप करणारी पवित्र ह्या दाम्पत्याच्या पोटी अवतार घ्यावा या दाम्पत्याच्या पोटी आपण यावं हे भगवंताला वाटणं म्हणजे केवढं त्यांचं जर पुण्य असेल त्या दोघांचं. अत्रि ऋषींचं जपजाप्य बघूनच त्यांना अनुसूयेच्या त्या वडिलांनी म्हणजे कर्दम ऋषींनी त्यांना प्रस्ताव ठेवला की तू माझ्या मुलीशी विवाह कर. अनुसूया म्हणजे कुठलीही असूया मनात नसलेली द्वेष नसलेली फक्त प्रेम पतिव्रता पत्नीच्या आज्ञेचं पालन धर्माचं पालन संसाराचं पालन कुठल्याही मग कोणाविषयी आसक्ती नाही कोणाविषयीही द्वेष नाही चीड नाही राग नाही ममता वात्सल्य जे काय चांगले गुण जेवढे आहेत तेवढे सगळे आदरातिथ्य असा एक माझ्या मनामध्ये आज सकाळी विचार आला होता की तिन्ही देवांचा जो अवतार आहे मला वाटतं देवशयनी एकादशी झाल्यानंतर आपण कार्तिकी एकादशीला देव उठतात म्हणजे महाविष्णूची झोप पूर्ण होती म्हणतात. 1 वर्ष विश्रांती घेतल्यानंतर म्हणजे योग निद्रेमध्ये विश्रांती म्हणजे ते काय झोपत नाहीत आपल्यासारखं योग निद्रा असते तपश्चर्या असते त्यांची आणि त्याच्यानंतर पूर्ण शक्तीनिशी परत कार्यरत व्हायचं आहे हे तिन्ही देवांनी मिळून ठरवलं आणि हा अवतार झाला. असा एक विचार आपल्या माझ्या मनामध्ये आला होता की ही विश्रांती झाल्यानंतर आता पूर्ण शक्तीनिशी कार्यरत व्हावं आणि हा अवतार घेतल्यानंतर दत्त अवतार झाल्यानंतर
इतकं सोपं आपल्यासाठी त्यांनी करून दिलं की आपण एक साधी मराठीत सुद्धा म्हणे दत्त, दत्त म्हणलं की हजर झाला असं म्हणतो आपण. दत्त म्हणता क्षणी हजर. इतकं हे दैवत आपल्याला अनुकूल, आपल्यासाठी उभं सदैव 12 महिने 24 तास. फक्त नाव घ्यायला पाहिजे, मनाने आपण आठवण करायला पाहिजे त्याची ती. आत्ता जसं वर्णन केलं होतं हल्लाळ साहेबांना की पाठीमाग गाय आहे, म्हणजे कामधेनू असून जवळी, हाती धरली असे जोळी, किंवा 4 वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिनं. ते कामधेनू प्रत्यक्ष जे मागेल ते देणारी गाय तिथं बरोबर आहे. पण त्यांनी काय केलं, हाती धरली असे झोळी. सर्वसामान्य जीवन, वैराग्य कसं असावं, मीपणा घालवण्याकरता हे सगळं केलेलं असेल त्यांनी. प्रत्यक्ष परब्रह्म असून जर का भिक्षा मागत असेल तर आपण कोण? आपल्या त्याच्यामध्ये काही कुठलाही कमीपणा वाटू नये, संकोच वाटू नये. गाणगापूरला अजूनही मला वाटतं भिक्षा दुपारच्या वेळेला मागतात तिथे, म्हणजे मोठमोठे अधिकारी पुरुष असू देत, श्रीमंत असू देत, किंवा ह्या मार्गातली किती मोठी लोकं असू देत, ते अजूनही भिक्षा मागतात. तो फक्त मीपणा घालवण्याकरता, की सर्वसामान्य लोकांच्यासाठी मीपणा गेला तरच आपल्याला अध्यात्मामध्ये पुढचं पाऊल टाकता येतं. मी धरून बसलं तर ते अध्यात्म तो पुढं जाऊ शकत नाही मनुष्य. इतकं सर्वसामान्यांना आपल्याला भावेल असं ते दैवत आहे, लाडकं दैवत आहे. कुठल्या ना कुठल्या तरी दैवताचं एक अनुष्ठान म्हणा किंवा काय एखादा ग्रंथ असतो, पारायण असतं. ज्ञानेश्वरीचं कोण करत असतं, कोण हरिपाठ करतं. म्हणजे दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुचरित्र हा जो पवित्र ग्रंथ आहे त्याचं पारायण ह्या सप्ताहामध्ये करतात. काही लोक 3 दिवसामध्ये करतात. आता ह्या गुरुचरित्रामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं की ह्याचं वाचन का करावं. म्हणजे मला वाटतं गुरुचरित्र म्हणलं तर हल्लाळ साहेबांचा हा आवडीचा विषय आणि अभ्यासाचा विषय आहे. किंवा नांगरे साहेबांनी पण आत्तापर्यंत बरीच पारायणं केलेली आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा हे लोक त्याच्यात जास्ती सांगू शकतील. नगरकर साहेब आहेत. मी जे बाह्य वाचन जे आहे तेवढं फक्त मला माहिती. गुरुचरित्र उलगडल्यानंतर आतमध्ये काय आहे ते मला माहिती नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे बाह्य वाचन जे आहे त्याचे काय परिणाम आहेत, कोणी काय सांगितलेलं, कोणी सांगतं हे अमुक एक होतं अमुक. जेव्हा प्रत्यक्ष वाचनाची वेळ येईल बघू, महाराज कधी त्याला वाचन करून घेतील ते. पण ही एवढी मोठमोठी मंडळी इथं बसलेली आहेत. हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे आपल्या अडचणी, फक्त आपण मनामध्ये एखादा संकल्प धरला, अमुक एक अडचण आहे व नोकरी नाही आहे, पितृदोष आहे, लग्न होत नाही आहे, जी अडचण असेल मनामध्ये आपण जर का संकल्प केला की हे माझं दूर व्हावं आणि त्याचं वाचन केलं तर त्याचं फळ त्वरित मिळतं. इतका हा पवित्र ग्रंथ आहे. फक्त तो पवित्र आहे. आणि आपल्या पूर्वजांनी जे सांगितलेलं आहे, म्हणजे प्रत्यक्ष जे दत्त महाराज म्हणून ज्यांना संबोधतात ते टेंबे स्वामी, त्यांनीच सांगितलेलं की हा ग्रंथ इतका पवित्र आहे की तो स्त्रियांनी वाचूच नये. हल्लीच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी चालतात, स्त्रियांनी स्मशानात जाऊ नये आहे, नियम आहे, पण हल्ली तसं कोणी पाळत नाही. गुरुजी लोक पण सांगत नाहीत. या म्हणतात स्त्रियांनी काय करावं काय करू नये. गुरुचरित्र कुठल्या स्त्रीने वाचायला पाहिजे? जी स्त्री ब्रह्मचारी असेल तिने ते वाचलं तर चालतं. जी संसारी स्त्री आहे तिने ते वाचू नये. त्याच्यामधले काही अध्याय असे आहेत की त्याच्यामध्ये काही बीजमंत्र आहेत. ते बीजमंत्र स्त्रियाच्या बीज उत्पन्न जिथं होतं स्त्रीचं त्याच्यावर ते परिणाम करू शकतात. एवढा ते काही कठोर, तो जो ग्रंथ आहे त्यातलं प्रत्येक वाक्य शब्द तो मंत्र आहे. तो इतकं तो पवित्र ग्रंथ आहे. स्त्रियांनी मग त्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की जर त्या टेंबे स्वामींनी जर का सांगितलेलं असेल तर तो आग्रह धरू नये. इथे जे महिला येतात ते मी त्यांना सांगतो की नाही तुम्ही करू नका. त्याचे जे श्री स्वामीचरित्र सारामृत आहे ते तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये जास्ती नियम नाही आहेत, सोळं नाही आहे, सोपं आहे. जे सोपं आहे ते आत्ता आपल्याला करायला काही हरकत नाही. ते इतका हा पवित्र ग्रंथ. मी आत्ता सांगितलं की जे ब्रह्मचारी राहणार असेल, जी संन्यासी राहणार असेल तिने तो वाचावा. मग त्याच्याकरता जर का विवाह, एखाद्या मुलीचा विवाह होणार, त्याच्यात अडचणी येत असतील तर तिच्या वडिलांनी करावं ते किंवा तिच्या भावाने करावं. पण त्या मुलीने किंवा त्या स्त्रीने ते करू नये. ज्या गोष्टी पूर्वजांनी सांगितल्या त्या काहीतरी तथ्य होतं म्हणून सांगितलं होतं त्यांनी. हल्ली पाळलं जात नाही, त्याला कुठेतरी सूट दिली जाते.
पण हा एवढा पवित्र ग्रंथ, त्याच्या मागचं मूळ, त्याच्या मागचा उद्देश, जसं भगवंतांनी सांगितलं होतं ना की धर्म संस्थापनासाठी मी वेळोवेळी मी येईन, जेव्हा जेव्हा अत्याचार होतील, जेव्हा जेव्हा खरे काकू झोपलं, जेव्हा जेव्हा धर्मनाश संकट जेव्हा जेव्हा उद्भवेल, बरोबर पहाटे उठतात, पहाटे 3 वाजल्यापासून ते उठलेले असतात बिचाऱ्या, झोप येणं साहजिकच आहे, दमतात, इथे येऊन सेवा करतात. मी बऱ्याच वेळेला आपल्या सेवेकरांना सांगतो की तुम्ही इतकी सेवा करू नका की तुम्ही स्वतःला दमवून घ्याल, थोडं थोडं करा, थोडं विभागून घ्या. हा धर्मसंकट जेव्हा जेव्हा उद्भवेल तेव्हा मी अवतार घेईन असं जेव्हा सांगितलेलं असं भगवंत त्या वेळेला अवतार घेतात. आणि आपला हिंदू धर्म इतका आपण भाग्यवान म्हटलं पाहिजे की प्रत्येक वेळेला त्या नवीन अवतारामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. हा जो दत्त संप्रदाय जो आहे, दत्त संप्रदायामध्ये सुद्धा गुरुचरित्र, आणि गुरुचरित्राचा जो मुख्य जो गाभा आहे तो येतो श्री गुरूंपाशी, म्हणजे श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज. त्यांचा कार्यकाळ, त्यांनी जी सुरुवात केलेली आहे भक्तोद्धारासाठी, जवळजवळ आपल्या आयुष्याचे 75 वर्ष त्यांनी त्याच्याकरता खर्ची घातली म्हणायला पाहिजे. 75 वर्ष ते झटले, लाखो भक्तांचा उद्धार त्यांनी केला. आपला हिंदू धर्म रक्षणाकरता त्यांनी स्वतःचं इतकं वर्षाचं आयुष्य त्यांनी आपल्याकरता दिलेलं आहे ते. आणि त्यांच्या जो अवतार समाप्तीनंतर जवळ 200 वर्षांनी हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे तो. पण मग तो त्यांनीच लिहून घेतला, याचा अर्थ ते संपले, देह त्यांनी संपवला असेल, ते संपले का? तर नाही. जसं आपण परवा बघितलं की आत्मा अमर असतो, तसं हे दैवी जे आहे, दैवी शरीर आपल्याला फक्त त्यांनी सांगितलं की मी इथे आहे, मी दिसणार नाही पण मी इथे आहे, निर्गुण रूपात मी इथे, कुठे? गाणगापूरमध्ये. मग 200 वर्षानंतर तो ग्रंथ लिहून घ्यायचं कसं, त्याचं प्रयोजन असेल? परत मध्ये काही खंड पडला असेल, परत त्यांना असं वाटलं असेल की परत धर्माला ग्लानी येते, धर्माचा उद्धार व्हायला पाहिजे, भक्तांचा उद्धार व्हायला पाहिजे, असं काहीतरी घडलं पाहिजे, असा एखादा मंत्र आला पाहिजे की जो आपल्या भक्तांना त्याचं संरक्षण वाटेल. आपण जो पाळणा झाल्यानंतर जो जप केला होता दिगंबरा दिगंबरा म्हणून, त्याच्यामध्ये सुद्धा टेंबे स्वामींनी हा 18 अक्षरी मंत्र आहे. हा सुद्धा आपल्या रोजच्या जर का सेवेमध्ये घेतला, जो दैनंदिन सेवा कोणी करत असेल त्याच्यामध्ये जर का घेतला तरी हा त्याचा खूप फायदा आहे. प्रत्येक दिगंबराचा अर्थ वेगळा, आपण म्हणताना म्हणून जातो दिगंबरा दिगंबरा म्हणून, पण त्याचा प्रत्येक दिगंबराचा अर्थ वेगवेगळा येतो. अगदीच पहिला दिगंबरा म्हटलं तर कुठलंही वस्त्र नसलेलं, आता आपल्या डोळ्यासमोर येतं निर्वस्त्र, पण वस्त्र म्हणजे दुसरा असा एक शब्द की उपाधी, ज्याला काही उपाधी नाही की महाराज, पंडित, अमुक तमुक असं काही नसलेला तो निर्गुण. तेवढाच व्यापक अर्थ आहे दुसऱ्या दिगंबरामध्ये की अंबर आणि दिशा, दिक म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे आकाश. जेवढं अमर्याद आकाश आहे त्याला कुठलीही दिशा नाही, त्याचा वावर कुठेही असू शकतो. आणि आपण स्मरण करता क्षणी तो हजर होतो. स्मरतुर्गामी दत्त महाराजांचं एक नाव किंवा त्यांना आपण आठवण करता क्षणी हजर होणार दैवत असं सुद्धा म्हणतात, ते स्मरतुर्गामी. श्रीपाद वल्लभ, श्रीपाद, श्री आणि पाद, ज्याच्या पायापाशी स्त्री आहे म्हणजे लक्ष्मी आहे, आणि वल्लभ म्हणजे जो जगाचा जो कल्याण करता आहे, सगळ्यांना रक्षण करण्याकरता, सगळ्यांचा उद्धार करण्याकरता जो बसलेला आहे तो वल्लभ. आणि शेवटच्या दिगंबरामध्ये परत असं म्हणलं की सर्वसमावेशक, सगळं काही मीच आहे, ब्रह्मा विष्णू महेश हे सगळं. फक्त आपल्याला जे मनात भावतं ते आपण रूप धारण करतो. कोणी गणपतीचा भक्त असतो, कोणी साईबाबांचा असतो, कोणी दत्त महाराजांचा असतो, कोणी स्वामींचा असतो. ही रूपं घेताना ब्रह्म ते एकच आहे, निर्गुण निराकार. आपल्याकरता त्यांनी ते रूप घेतलेलं आहे, ते सगळं काही मीच आहे. तो मंत्र छोटा, त्यातला अर्थ मोठा, तो समजून ती सेवा केली तर त्याच्यामध्ये जसं म्हणलं आहे की तुम्ही माझं स्मरण करा, माझी आठवण करा, मी आहे. आणि श्रीपाद वल्लभ हा महत्त्वाचा शब्द आहे की तुम्हाला मी लक्ष्मी देणार आहे, त्याचा उपयोग तुम्ही जगाचा कल्याण करण्याकरता वल्लभ तुम्ही व्हा. त्या लक्ष्मीचा वापर, योग्य वापर करा. पैसे मिळाले, दत्ताला विसरला, वेगळ्याच मार्गाला लागला,
तर ती लक्ष्मी टिकणारी नाही आहे. ती सत्कर्म करता, दाना करता ती लक्ष्मीचा वापर करा, अमर्याद लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल. ती इतका हा सोपा मंत्र, सोपा वाटतो, म्हणायला पण सोपा वाटतो, म्हणायलाही चांगला वाटतो. पण टेंबे स्वामींनी तो दिला त्याचा गर्भित अर्थ, त्याच्या मागे त्यांनी हा उद्देशाने दिला होता की जगाचं कल्याण व्हावं म्हणून. ह्या जगाच्या कल्याणाकरताच हा गुरुचरित्र ग्रंथ आणि तेवढाच तुल्य हा मंत्र. त्याच्यातलं आपण आता म्हटलं की मुख्य जो भाग होता नरसिंह सरस्वतींचा, दत्त संप्रदायामध्ये नरसिंह हे जे अवतार आहेत, दशावतार जे झाले होते विष्णूंचे, तर त्याच्यामध्ये नरसिंहाला फार महत्त्व आहे. नरसिंहा आणि दत्त महाराज हे अवतार आपल्या भक्तांसाठीच झाले होते. दत्त महाराजांचं तर अजूनही भक्तांसाठी कार्य सुरूच आहे. दत्त महाराजांचं कलियुगामध्ये जो प्रभाव आहे, तो जो प्रभाव त्या काळामध्ये असुरांचा होता, तो असुरांचा प्रभाव नष्ट करण्याकरता जेवढा प्रभाव आत्ता आपण म्हणतो सत्प्रवृत्ती, तशी त्या काळात ती दुष्ट प्रवृत्ती ती नष्ट करण्याकरता जो अवतार झाला होता नरसिंहाचा, तो ज्या खांबातनं प्रगट झाला, तो खांब औदुंबर वृक्षाचा होता. दत्त संप्रदायात नरसिंहाला का मानतात की मूळ तिथपासून ती सुरुवात झाली. आणि नंतर प्रल्हाद त्या खांबाची पूजा करायचा. जेव्हा हिरण्यकशिपूला मारल्यानंतर त्या खांबाची पूजा प्रल्हाद करायला लागल्यानंतर त्या खांबाला पालवी फुटली परत. म्हणजे औदुंबर वृक्ष तिथेसुद्धा निर्माण झाला. औदुंबर असा कुठे लावून येत नाही. आपल्याकडं जे येतं हा जो वृक्ष येतो, जवळजवळ 150 वर्षापूर्वीचा तो वृक्ष येतो. इतका तो जुना आणि पुरातन आहे. आणि त्या वृक्षामध्ये माझा वास असेल. प्रल्हादाला सांगितलं, दत्त महाराजांनी सुद्धा प्रल्हादाला दृष्टांत दिला आणि सांगितलं की तू जी सेवा करतो महाविष्णूंची सेवा, तर महाविष्णू ब्रह्मा शिव सगळं मीच आहे. आणि कलियुगामध्ये औदुंबराला त्याने सांगितलं की जो प्रल्हाद जी भक्ती करतोय त्या भक्तीचं फळ म्हणा किंवा नरसिंह अवतार जो तू धारण केला होता विष्णूंनी, त्या अवताराचं स्मरण कलियुगामध्ये मी परत येईन आणि तेव्हा माझं नाव असेल नरसिंह. नरहरीचं नरसिंह तो त्याच्यामुळं झाला. तो नरहरी बालक जे आपण गुरुचरित्रामध्ये जो उल्लेख आहे की तो लाड करंजाला ज्याचा जन्म झाला, तो जन्मतः तो 7 ते 8 वर्षाचा अवस्थेपर्यंत काही बोलला नाही. आणि मुंज झाल्यानंतर एकदम ओम त्यांनी म्हणायला सुरुवात केली. आणि आपल्या मातापित्यांच्याकडनं परवानगी घेऊन त्यांनी संपूर्ण काशीपासून रामेश्वरपर्यंत प्रवास केला. काशीमध्ये त्यांना गंगाधर स्वामी नावाचे जे गुरु भेटले, त्यांनी त्यांचं नाव बदललं. नरहरीचं नाव त्यांनी ठेवलं नरसिंह सरस्वती. हा जो नरसिंहाचा जो उल्लेख आहे तो गुरुचरित्रामध्ये सुद्धा आहे. जवळजवळ 3 ते 4 वेळा तो उल्लेख आलेला आहे. मोठा एक नरसिंहच भक्त होता. मग त्या गावाचं नाव मांजरिका का मांजरिक असं काहीतरी आहे. माधवारण्यक नावाचा तो जो भक्त होता, नरसिंहाची भक्ती करत होता. आणि श्री गुरूंनी म्हणजे कोणी नरसिंह सरस्वती स्वामींनी गाणगापूरून त्याला तो दृष्टांत दिला नरसिंह रूपात की मी गाणगापूरला जो तू ज्याची तू भक्ती करतोय तो इथे मी आहे, दर्शनाला तू इथे आलास तरी चालेल म्हणून. किंवा श्री गुरु ज्या वाडीहून निघाले गाणगापूरला जायला, तर मध्ये विजापूरपाशी मला वाटतं नरसिंहाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये श्री गुरु प्रत्यक्ष तपश्चर्याला बसायचे. इतकं ते पुरातन मंदिर आहे. आणि का की नरसिंह अवतार खूप उग्र आहे. तो उग्र अवताराची थोडीशी शांतता, त्याची दाहकता कमी व्हावी, शीतलता प्राप्त व्हावी म्हणून श्री गुरु तिथं तपश्चर्याला बसायचे. ते ही नरसिंह अवतार आणि नरसिंह नाव दोन्ही हे भक्तांच्यासाठीच झालेलं होतं ते. किंवा आणखीन एक त्यांचा भक्त होता त्रिविक्रम भारती. मागच्या भागामध्ये आपण बोललो होतो की त्रिविक्रम भारतीसुद्धा नरसिंहाचा भक्त होता. आणि त्यालासुद्धा श्री गुरूंनी त्या रूपात दर्शन दिलं होतं की गाणगापूरला मी त्या रूपात जो तू चिंतत मनामध्ये तो मीच आहे. त्याच्या मनातले काही संदेह होते ते घालवले. त्रिविक्रम भारती तसं बघितलं तर गुरूंना थोडंसं नावं ठेवणं किंवा त्यांची चेष्टा करणं. एकदा त्यांनी बघितलं गुरु पालखीतनं जात आहेत, स्नानाला जाताना ते मठापासून निर्गुण मठ, आत्ता जो आपण म्हणतो निर्गुण, जिथं त्या पादुका जिथं आहेत त्या निर्गुण रूपात ते तिथं आहेत. म्हणजे कुठलाही आकार नाही त्या पादुकांना. त्या पादुका कशाच्या आहेत कोणालाही माहिती नाही.
लाकडाच्या आहेत, का चंदनाच्या आहेत, का सोन्याच्या आहेत, का चांदीच्या आहेत, त्याला काही आकार वगैरे काही नाही. पण त्या रूपामध्ये महाराज तिथं आहेत म्हणून त्याला तो निर्गुण मठ म्हणतात. तिथून ते संगमावरती पालखीत बसून जायचे. कसं असेल ना, महाराज कसे दिसत असेल ना, पालखी सोहळा त्यांचा तो सोहळाच म्हणला पाहिजे त्याला. एक चांगलं खूप छान गाणं आहे त्याची, जी ती लोक असतील पालखी नेणारी, कसं त्यांनी सजवलं असेल ना ते. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. झुळक कोवळी चंदना सारखी, झुळक कोवळी चंदना सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. कारण गुरु बसले ना पालखीत, छान सजवलेली पालखी आहे. मागं तक्क्या ठेवला आहेत, कडेला 2 लोड आहेत, रत्न लावलेली आहेत. खालचं आसन असं छान मखमली एकदम मऊ. फुलं वाहिले ते तर फुलं आपण बघतो, ज्या आपण आता फुलवाल्याकडनं ते ओली असतात, त्याला कोणी बागेतनं तोडून आणली असतील. छान त्याचा असा दरवळ. आणि प्रत्यक्ष गुरुच आहेत तिथं म्हटल्यानंतर जेव्हा ह्या विभूती असतात ना, येतात ना, एक प्रकारचा सुगंध आपल्या घरामध्ये सुटतो. आणि जेव्हा विष्णू अवतार किंवा दत्ता अवतार असतो तर चंदनाचा किंवा हिनाचा वास सुटतो. महाराजांची जेव्हा स्वारी येते काही काळ, बऱ्याच वेळा आपल्या घरात सुद्धा आपल्याला जाणवत असेल की हिनाचा वास सुटलेला आहे अचानक, की समजा महाराज येऊन गेले तिथे आपल्याकडं, एक क्षणभर का होईना असं येतोच तो वास. हा वास सगळीकडं पसरलेला आहे. ते त्रिविक्रम भारतीने सुद्धा बघितलं, तसं बघितलं. वाचनाच्या वेळी त्यांचं हे गुरुचरित्र वाचनाच्या वेळेस हो येतो, प्रत्येकाला अनुभव येतो वासाचा ना तो. हो. गुरुचरित्र वाचताना आता अर्थात त्यांनी वाचन केल्यामुळे त्यांना तो अनुभव आहे की तो हिनाचा वास किंवा चंदनाचा वास येतो. ज्या लोकांनी वाचन केलं असेल त्यांना हा अनुभव आला असेल, नक्कीच आला असेल तो. त्रिविक्रम भारतीला खरं तो म्हणजे तो हेवा वाटत होता की हे असे संन्यासी असून भगवे कपडे घातलेले आहेत आणि पालखीतनं वगैरे चाललेले आहेत, म्हणजे असं तो एक चेष्टेचा विषय त्याच्या मनामध्ये होतो, तो त्यावेळेला तयार होतो. पण खरं म्हटलं तर केवढं ते भाग्य म्हणलं पाहिजे ना. पालखीचं आपल्याकडे जेव्हा पालखी इथून निघते आपण बघतो, ही पालखी आपण दर गुरुवारी बघतो म्हणून त्याचं महत्त्व आपल्याला तसं वाटत नसेल, पण खरंच महत्त्वाचं आहे. ज्या भक्तांना ही संधी मिळत नाही आहे ते केवढं त्याच्या मागची पुण्यही आहे. म्हणजे आपल्या स्वामी समर्थ नाव आहे तोंडी आणि सुद्धा 7 जन्माची पुण्य लागती. 7 जन्मांची ही लाभली पुण्याई, 7 जन्मांची ही लाभली पुण्याई. म्हणून जाहलो पालखीचे भोई, म्हणून जाहलो पालखीचे भोई. शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. केवढं छान वर्णन केलं ना. गुरूंच्याकडं बघितलं की असं वाटतं खरंच दत्त महाराज बसलेत. आज तसंच दिसतं ते. आणि पहाटेसारखी शांत. पहाट आपण जर का उठून कधी बघितलं, कधी लवकर उठायची वेळ आली तर इतकं शांत वातावरण असतं, त्याला दुसरी उपमाच नाही ती. इतकं शांत चेहरा आहे गुरूंचा, स्मितहास्य आहे, बसलेत पालखीत. आत्ता म्हणलं चंदनाचा सुगंध दरवळतोय सगळीकडं. ही तुलनाच होऊ शकत नाही. हे दैवी तेज, त्यांच्या साधनेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसतंय, पण कुठेही त्याचा गर्व नाही आहे, कुठेही मीपणा नाही. मी कोण, माझा अवतार, मी अवतारी पुरुष आहे की मी कोण आहे याचं कुठेही त्याचं लवलेश नाही आहे. अतिशय सामान्यप्रमाणे त्याच्यात वागणं. आणि पालखीत का, तर भक्तांनी आग्रह केला म्हणून, भक्तांनीच आग्रह धरला की नाही गुरु, अंतर लांब आहे, मठापासून संगम लांब आहे, पालखी आम्ही करतोय तयार, आमच्या आग्रहाखातर, आमच्या हट्टाखातर, आमच्या प्रेमाखातर तुम्ही ती पालखी स्वीकारा आणि मग बसा त्याच्यामध्ये.
आणि मग त्या पालखीचं भोई व्हायचं केवढं भाग्य असेल की प्रत्यक्ष भगवंताला आपण चाललोय खांद्यावरती घेऊन. जेव्हा आपण इथून पालखी बाहेर पडते, महाराज प्रत्यक्ष पालखीमध्ये बसलेले असतात आणि मग बाहेरच्या लोकांना ते दर्शनाचा लाभ मिळतो. इथे आल्यानंतर सुद्धा महाराज पालखीनं उतरतात. तुम्ही एरवी पालखीला हात लावा, ती पालखी हलकी आहे. तुम्ही पालखी घेऊन जाताना बघा पालखी किती जड असते ती. त्याचा अर्थ महाराज तिथे बसलेले असतात त्या पालखीमध्ये. ते त्रिविक्रम भारतीला सुद्धा त्यांनी नरसिंहाचा जो नरसिंहाचा भक्त होता, गुरूंनी त्याला नरसिंहा रूपात सुद्धा त्याला दर्शन दिलेलं आहे तिथे जाऊन, आणि त्याचा संध्या घालवलेला आहे. इतका कलियुगामधला जो आपण म्हणतो ना की एक प्रकारची शक्ती, सामर्थ्यवान अवतार, फक्त भक्तांच्या उद्धाराकरता, फक्त हिंदू धर्माच्या रक्षणाकरता. आणि हा गुरुचरित्र ग्रंथ तो तेच करतो. आपल्यातला मीपणा घालवतो. गुरुचरित्रामध्ये काही जे नियम सांगितलेले आहेत, सामान्यातलं सामान्य तुम्ही जीवन जगा. त्याच्यामध्ये कुठेही द्रव्याचा मागणी नाही आहे. तुम्ही काही कोणाला पैसे देऊ नका. तुम्ही ते स्वतः पारायण करा. त्याचा फायदा तुम्हालाच तो होतो. आपल्या घरामध्ये आपणच एरवी गाद्या गिरद्यांवर आपण झोपणार आहे. गुरुचरित्र वाचन करणार असेल तर साधी कांबळी टाका, त्याच्यावर झोपा म्हणून सांगितले. चप्पल न घालता चालायचं, दाढी करायची नाही. ह्याच्यामध्ये काही काही कारणं अशी की त्याच्यामध्ये तुम्ही वेळ घालू नका. तुम्ही तो गावाबाहेर पडायचा नाही, परगावी जायचं नाही. म्हणजे तुमचा जो वेळ आहे तुम्ही ह्या गुरुचरित्र वाचनामध्ये आणि दत्त महाराजांच्या सेवेमध्ये घालवा. म्हणून हे सगळे त्याच्यात नियम आलेले आहेत. वेळोवेळी त्याच्यामध्ये त्यात भर पडत गेलेली ती. इतका हा पवित्र ग्रंथ आपल्या घरी असणं हे सुद्धा आपली पूर्वपुण्याईच आहे. ती कलियुगामध्ये त्यांना माहिती होतं की हा कलियुगातला आपला अवतार आहे. कर्मकांड कमी करायला पाहिजेत. कलियुगामध्ये नामावरती भर देणं त्यांना उचित वाटलं. म्हणून तो मंत्र टेंबे स्वामींच्याकडे त्यांनी लिहून घेतला. किंवा कुठलेही होम हवन न करता, त्याच्यामध्ये तुम्ही जास्ती वेळ न घालवता हा ग्रंथ वाचन जर का केलं, त्याच्याबरोबर नाम घेतला, तर ग्रंथाचंही त्याच्यामध्ये परत संक्षिप्त वगैरे आलेले आहेत. पण जो 52 अध्याय किंवा जो 53 अध्याय जो आता ग्रंथ आहे, काही ग्रंथ मला वाटतं त्याच्यामध्ये 53वा अध्याय त्याच्यामध्ये आहे. काही जो मूळ मला वाटतं 52 अध्यायाचाच आहे, पण जो आहे तो त्याच्यामधल्या दिवसाचं पण सांगितलं, कुठल्या दिवशी काय वाचायचं, कुठल्या दिवशी काय. त्या ग्रंथामध्ये जी काही ऊर्जा मिळते, आपल्या घरातलं वातावरण बदलून टाकतं. एक प्रकारचा समजा दबाव आपल्या घरात कधी जाणवत असेल, नकारात्मकता जाणवत असेल, आणि जर का तो कर्ता पुरुष कोणी असेल त्याने तो ग्रंथ वाचला तर 7 दिवसामध्ये घरातलं वातावरण बदलून जातं आणि 100% काम होतंच. महाराज जेव्हा अक्कलकोटला होते तर बरेचसे लोक तिथे पारायणाला बसायची. गुरुचरित्र हाच ग्रंथ. पण जर का मनामध्ये दुसरा हेतू घेऊन कोणी वाचत असेल तर महाराज तिथे कधी फिरकायचेच नाहीत. महाराजांना सुद्धा बऱ्याच वेळेला विचारलं ना की महाराज तुम्ही कोण, तुमचं मूळ नाव काय, तर तेव्हा सुद्धा सांगायचं माझं नाव नरसिंहभान. म्हणजे नरसिंह आणि दत्त हे 2 संप्रदाय, म्हणजे विष्णू आणि हा जो दत्त संप्रदाय तो झाला, तो फक्त आपल्या लोकांच्या करता, आपल्यासाठी, आपल्या भक्तांच्यासाठी झाला. तो मुख्य विषय परत तो येतो गुरुचरित्राकडे की त्याचा इतकं अवघड जसं वाटतं तेवढा तो आहे. पण जर का मनापासून वाचला, तशी सगळी तयारी करून जर का वाचला तर त्याचं फळ इथं त्वरित देणार आहे. कारण कलियुगामध्ये दत्त म्हणतं, आपण म्हटलं ना आत्ता म्हटलं की दत्त म्हणताक्षणी तो हजर होतो. असं दैवत श्री स्वामी समर्थ. नुसतंच महाराजांनी तर आणखीन पुढचं सोपं केलं की नुसतं श्री स्वामी समर्थ एवढाच जप आहे, दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. तो जप जर का संपूर्ण आपण आपल्याला जेवढा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये जर का जपत राहिलो तर महाराजसुद्धा आपल्याला जपतात. बघा, जपत राहिलो तर महाराज आपल्याला जपतात. कुठलाही दुसरं काही करू नका, तेवढा एकच तुम्ही जप. 6 अक्षरी तो मंत्र आहे. स्वामींचं नाव श्री स्वामी समर्थ आणि मंत्र पण तोच आहे. त्याच्यामुळे तो खूप जास्ती प्रभावी होतो आणखीन लवकर. ह्या संपूर्ण मार्गाचा किंवा हा आपल्या भक्तांच्यासाठी जो भगवंत अवतार घेत असतात त्याचा जर का विचार केला तर आपण कलियुगामध्ये आपल्याला खूप भाग्यवान म्हटलं पाहिजे की आपण स्वामींच्या सेवेमध्ये आलो. आणि त्याचं कसं असतं, जो भगवंताचा अवतार तो प्रत्येक अवतारानजीक तो आपल्या जवळजवळ येणारा वाटतो आपल्याला. म्हणजे दत्त महाराज त्यांचं दर्शन घेण्याइतकी ज्यांची
साधना झाली असेल त्यांना दर्शन मिळू शकेल. श्रीपाद श्रीवल्लभांचं तसंच, नरसिंह सरस्वती तसंच, स्वामींचं तसंच. पण प्रत्येक वेळेला ते तेज थोडं थोडं कमी कमी करत आपल्यामध्ये आता स्वामींचं तर आत्ता एक 100-150 वर्षापर्यंत महाराज होते, 140 का 142 वर्षावर महाराज होते. म्हणजे आपल्या साध्या मानवाला ते दिसत होते. म्हणजे इतकं त्यांनी स्वतःचं तेज त्यांनी कमी करत आणलं, आपल्याकरता कमी करत आणलं ते. मग आपण फक्त काय करायचं की सेवा फक्त त्यांची मनोभावे करायची. त्यांना कुठलंही फळ फूल नको, हार नको. सेवेमध्ये तुम्ही जेवढं सेवा द्याल तेवढं ते लवकर पावणार आहे, तेवढं तुमची लवकर मनोकामना पूर्ण करणारे आहे. निष्काम सेवा पाहिजे. जे आपल्या सेवेकरी इथं येऊन करतात. आत्ता जसं सांगितलं हल्लाळ साहेबांनी की दुपारी का पहाटे 4 वाजेपर्यंत ते काम करत होते. मग रात्री 9 वाजल्यापासून 4 वाजल्यापर्यंत, म्हणजे जर आपण जर का बघितलं एखाद्या कंपनीमधली शिफ्ट ड्युटी कशी असते 8 तास 10 तास, तसं ते त्यांनी जवळ केलेलं आहे. ते अशी सेवा, त्याच्यामध्ये नाव नको हे महत्त्वाचं होतं. परत अशी सेवा जर का आपण केली तर हे मला वाटतं ह्या कलियुगामध्ये दुसरं काही अवघड काहीच नाही. कोणाला काही अडचण राहणार नाही आहे, कुठला प्रश्न राहणार नाही आहे. संपूर्ण 100% विश्वास त्याच्यावर ठेवायचा. जो तो करणारा आहे तो तोच, तारणार किंवा मारणार तो तोच. इतकं आपण तटस्थ राहायचं, इतकं आपण निरपेक्ष राहायचं. आपल्याला कुठल्याही संकटाची कधीच आपल्याला भीती वाटणार नाही. त्याच्यात मनामध्ये ओढ अशी पाहिजे की वाट खरंच अवघड आहे की वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. डोळ्यात गंगा जाहली बोलकी, डोळ्यात गंगा जाहली बोलकी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा आवाज. वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद आवाज वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. पालखी सोहळा आपला सुरू होईल. सर्व भक्तांना विनंती की पालखीबरोबर आज सगळ्यांनी यावं. आज उपास असतो बऱ्याच लोकांना. महाप्रसाद न म्हणता उपासाचा जो काही पदार्थ केले असतील ते आपल्याला तिथे नेहमीचा जो आपला तिथे प्रसाद वाटप होतो तिथेच ते मिळणार आहे. फक्त आज इथे बसायची काही व्यवस्था केलेली नाही, तो घेऊन आपण
घरी जायचे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा दिगंबरा